स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या युनिव्हर्सिटीमधील कन्व्होकेशन फॉर्म कशासाठी भरावा व कसा भरावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर कन्व्होकेशन फॉर्म हे डिग्री मागण्यासाठी आपल्याला भरायचा असतो. तर हा फॉर्म आपली MA अथवा BAचे पूर्ण फायनल इयर कंप्लीट झाल्यानंतर डिग्री मागवण्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो. तर या व्हिडिओमध्ये मी तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा आणि कशाप्रकारे प्रिंट काढायची याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचे आहे SRTMUN ही साईट सर्च करायची आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड SRTMUN अशा प्रकारे सर्च करायचे आहे. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर ह्या पहिल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीची साईट ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही इथं एक्झामिनेशन सेक्शन इथं दिसत असाल. या एक्झामिनेशन सेक्शनवर तुम्ही जायचं आहे आणि इथून आल्यानंतर इथं कन्व्होकेशन सेक्शन जे काही सेक्शन आहेत त्या सेक्शनवर तुम्हाला जायचं आहे. या जागी तुम्हाला हे सेक्शन बघायला दिसत असेल. अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथं काही लिंक्स दिसत असतात. त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑनलाईन लिंक कन्व्होकेशन फॉर्म समर 2023 याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं विंटर 2023 याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. याच्यासाठी क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्याकडे ईमेल लॉग इन असेल म्हणजे तुमचा ईमेल इथं टाकायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर तुम्ही इथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे ज्याच्यामध्ये @ असणे गरजेचं आहे. @ आणि काही अंक, ठीक आहे. अशा प्रकारे आणि नाव काही म्हणजे कॅपिटल लेटर्स, काही स्मॉल लेटर्स आणि @ आणि काही नाव अशा प्रकारे म्हणजे नंबर अशा प्रकारे तुम्ही एक पासवर्ड क्रिएट करा आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो जसं की कॅपिटल PALAM @123 म्हणजे कॅपिटल P राहणार, बाकीचं स्मॉल राहणार आणि त्याच्यानंतर @ आणि 123. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे युजर नेममध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड खाली टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर न्यू डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही इथं जे काही रिक्वायरमेंट दिली आहेत त्या पूर्ण करायच्या, जसं की कन्व्होकेशन फॉर्म फिल करायचा आहे. त्याच्यानंतर अपलोड फोटो करायचे आहे. त्याचा बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे, कलर म्हणजे फोटोचा बॅकग्राऊंड कलर व्हाईट असला पाहिजे जे कम्फर्टेबल राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिंटआउट घ्यायचे आहे आणि कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रिंटआउट द्यायचे आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीचा जर वेळ म्हणजे कॉलेजचा जर वेळ संपला तर ती प्रिंटआउट युनिव्हर्सिटीला नेऊन द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इथं अपलोड फॉर्मवर इथं क्लिक करायचं आहे, ठीक आहे. वरीच्या कोपऱ्यात अपलोड फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कन्व्होकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला इथं जर तुम्हाला घरी डिग्री मागवायचं असेल तर तुम्ही ॲप्शन्य करू शकता, म्हणजे बाय पोस्ट तुमच्या घरी येईल. त्यानंतर हे प्रेझेंटिया म्हणजे तुमच्या कॉलेजला येईल, ठीक आहे. मी प्रेझेंटिया करतो. त्याच्यानंतर तुम्ही इथं तुमचं जे काही कंप्लीट आहे MA BA D.Ed B.Ed जे काही आहे ज्याच्यासाठी डिग्री मागवायची असेल ते ॲकॅडमिक इयर इथं सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. ॲकॅडमिक म्हणजे तुम्ही काय एक्झामिनेशन पास झालेली आहे. त्यानंतर जी काही एक्झामिनेशन तुम्ही कितीमध्ये पास झाली आहे ती इथं सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे. समर विंटरचे खाली आहेत, समरचे वरी आहेत, तर मी इथं सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं ग्रेड निवडू शकता. तुमचं जे काही ग्रेड आलेलं असेल तर मी ते ग्रेड टाकत आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट टाकायचा आहे. तुम्ही पास झाला, फर्स्ट क्लास झाला, काय झाला, त्याच्यानंतरही तुम्ही रिझल्ट टाकत आहे. त्याच्यानंतर इथं सीट नंबर टाकायचा आहे तुमच्या कॉलेजचा. त्याच्यानंतर इथं तुमचा कॉलेजचा कोड टाकायचा आहे. हा सीट नंबर तुमच्या BA थर्ड इयरच्या किंवा फायनल इयरच्या जे काही सर्टिफिकेट आला असेल म्हणजे जे काही तुमचा मार्कशीट आली असेल त्या मार्कशीटवर तुम्हाला बघायला भेटेल. PRN नंबर पण तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरच दिसेल. हा PRN नंबर जसा तसा मार्कशीटवरला बघून इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे
आणि त्याच्यानंतर तुमच्या मार्कमीवर जसं काही नाव आहे तुमचं नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाल्ल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट टाकायचे आहेत. जेवढे काही सब्जेक्ट तुमच्या होते डिग्री सर्टिफिकेट म्हणजे जे काही तुम्ही डिग्री कंप्लीट केली आहे, जेवढे काही सब्जेक्ट होते ते सर्व काही सब्जेक्ट इथं टाकायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे जसं मराठी करायचं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, नंतर हिंदी करायचं कॉमा द्यायचा आणि इंग्लिश करायचं. अशा प्रकारे तुम्ही सर्व काही सब्जेक्ट इथं टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथं ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्ही इथं गावाचं नाव टाका, त्याच्यानंतर इथं शहराचं नाव टाका. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही शहरात राहत असताना तर तुम्ही इथं दोन्ही जागी शहराचं नाव टाकू शकता. त्यानंतर पोस्ट टाका तुमची इथं, इथं तालुका टाका, इथं डिस्ट्रिक्ट टाका, जिल्हा टाका, या जागी तुमचं राज्य आणि इथं पिनकोड टाका आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अपलोड फॉर्मवर क्लिक करायचं आहे. यदा कदाचित जर तुमचं नेट संपलं अथवा तुम्ही याच्या इंटरव्ह्यूच्या बाहेर आला तर तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून अपलोड फॉर्मवर क्लिक करू शकता. तुम्ही भरलेला अशा प्रकारे जेवढा काही फॉर्म भरला होता अशा प्रकारे तुमच्यासमोर येऊन जाईल. तर तुम्ही बघून घेऊ शकता अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट स्टेप करायचे आहे अपलोड फोटो. तर अपलोड फोटो स्टेप 2वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड ॲन इमेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इसके बाद आपको अपलोड फ़ोटो के चूज़ फाइल पर क्लिक कर लेना है और यहाँ से आपको अपनी जहाँ भी फ़ोटो आपने रखी है उस फ़ोटो को यहाँ से सेलेक्ट कर लेना है. इस तरह से मैंने फ़ोटो सेलेक्ट कर लिया है और इसको मैं ओपन कर लेता हूँ. इसके बाद आपको नीचे वाले अपलोड वाले बटन पर क्लिक कर लेना है. इस तरह से आपकी फ़ोटो आ जाएगी अपलोड वाले बटन पर क्लिक करने के बाद. इसके बाद आपको स्टेप 3 पर क्लिक कर लेना है प्रिंट. ठीक है. इस तरह से आपके सामने ये फॉर्म ओपन होके आ जाएगा. आपको एक बार सारी की सारी डिटेल्स चेक कर लेनी है कि आपने सही से भरी है या नहीं. अगर नहीं भरी है तो आपको रिटर्न जाके फिर से इसको रिपेयर करके भरना होगा या फिर आपको अदर मतलब दूसरी ईमेल आईडी ओपन करके दूसरी ईमेल आईडी से लॉगिन रजिस्ट्रेशन करके फिर से फॉर्म भरना होगा अगर गलती होती है तो. ठीक है. तो इस तरह से आपको फॉर्म भरना है, फिल करना है और इसके बाद आपको नीचे यहाँ पर एक सिग्नेचर कर लेनी है. ठीक है. यहाँ पर एक ही आपको सिग्नेचर करनी है और कहीं पर पे आपको सिग्नेचर नहीं करनी है. ठीक है. और इसके बाद ये फॉर्म को आपको यूनिवर्सिटी या फिर अपने कॉलेज को दे देना है. अगर आपके कॉलेज का मतलब फॉर्म लेने का टाइम ख़त्म नहीं होगा तो आपको कॉलेज को ही ये फॉर्म दे देना है. अगर कॉलेज वाले इस फॉर्म को लेने से मना करते हैं, अगर आपका इसका टाइम ख़त्म होता है तो आपको ये फॉर्म को यूनिवर्सिटी में जाकर ही अपनी डिग्री मंगानी होगी. ठीक है. तो इस तरह से आप SRTMUN यूनिवर्सिटी का कन्वोकेशन फॉर्म भर सकते हैं. अगर आपको कोई प्रॉब्लम हो तो हमें कमेंट कर सकते हैं और वीडियो पसंद आ गया हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें. तो मिलते हैं